प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आपणाला प्रेमपूर्वक सलाम. प्रियजनांनो, काल मी व्हिडिओ करू शकलो नाही आणि त्यामुळे मला व्हिडिओ टाकता आलेला नाही. कृपा करून मला क्षमा करा. यावेळेस आपण शाबात शाळेच्या धड्याचा अभ्यास करत आहोत, कारण की खूप सुंदर असा शाबात शाळेचा धडा आहे. सोमवारचा मी रविवारचा भाग टाकलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघा. कृपा करून ही खूप सुंदर स्टडी आहे. सोमवारचा जो भाग आहे त्याला मरण हे लाभ आहे असं त्याचं शीर्षक आहे आणि खूप सुंदर असं शीर्षक आहे. आणि आम्ही या सोमवारच्या भागामध्ये आम्ही पाहतो की महान संघर्षामध्ये आम्ही सर्वजण सामील आहोत. या शेवटच्या काळामध्ये जो महान संघर्ष चालू आहे तो आमच्या अवतीभोवती आहे. आम्हाला सर्वांना त्या महान संघर्षाचा अनुभव येत आहे आणि तो आमच्यामध्ये सुद्धा सुरू आहे, आमच्या शरीरामध्ये, आमच्या मनामध्ये, आमच्या विचारांच्या मध्ये. आणि मग कोणत्या ना कोणत्या मार्गानं, काही ना काही करून, कुठल्या ना कुठल्या मार्गानं आम्ही सर्वजण या महान वैश्विक संघर्षाचे एक भाग आहोत. आणि म्हणून हा संघर्ष संपणार नाही. आपण जिवंत आहे तोपर्यंत हा संघर्ष चालू राहील, याचा अनुभव आपल्याला येत राहील. कोणत्या ना कोणत्या मार्गाने, कसा ना कसा आपल्याला त्याचा अनुभव येईल. आणि म्हणून आपल्याला या संघर्षामध्ये टिकाव धरण्यासाठी 2 कोरिन्थियस पत्र 10 अध्याय 3 ते 6 वचनामध्ये आपण जो काही आध्यात्मिक लढा लढत आहोत त्या लढाईचा मुख्य हेतू काय आहे. आपली आध्यात्मिक लढाई सुद्धा या महान संघर्षामध्ये शेवटच्या काळामध्ये खूप महत्वाची आहे. आणि त्या महान संघर्षाच्या लढाईमध्ये विश्वासक या नात्यानं आपल्याला कशा प्रकारे टिकून राहायचं आहे, आपल्याला कशा प्रकारे परमेश्वरा संगती चालायचं आहे, ना की सैतानाला बळी पडायचं आहे. म्हणून पाऊल आपल्याला 2 कोरिन्थियस पत्र 10 अध्याय 3 ते 6 वचनामध्ये काय सांगतो ते आपण आजच्या मननामध्ये पाहणार आहोत. वचन असं म्हणतं, कारण आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देह स्वभावाप्रमाणे युद्ध करीत नसतो, कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. तर्क वितर्क व देव विषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावतो. आणि तुम्ही आज्ञा पालनात पूर्ण व्हाल तेव्हा सर्व आज्ञाभंगाबद्दल शासन करावयास आम्ही सिद्ध आहोत. देवाचं हे वचन आपल्याला खूप सुंदर रीतीनं पाहावयास मिळतं. या वचनाचा जो मर्म आहे, या वचनाचं जे विशेष असा भाग आहे तो वचन टू वचन, वर्स टू वर्स आपण पाहूया. आणि त्यामधून आपल्याला खूप आध्यात्मिक मोठमोठे धडे प्राप्त होणार आहेत, ते आपण शिकून घेऊया. 3रं वचन असं म्हणतं, कारण आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देह स्वभावाप्रमाणे युद्ध करीत नसतो. आम्ही दैहिक स्वभावाचे आहोत, मानव या नात्यानं आम्ही दैहिक स्वभावाचे आहोत. परंतु ज्या वेळेस आध्यात्मिक युद्धाची वेळ येते त्यावेळेस आम्ही देह स्वभावाप्रमाणे ते आध्यात्मिक युद्ध करत नाही, ते करीत नसतो. तर आम्ही देहाचे असून सुद्धा आम्ही ते आध्यात्मिक युद्ध आमच्या देहाच्या दैहिक विचारानं, आमच्या ताकदीनं, आमच्या सामर्थ्यानं करीत नसतो. पाऊल म्हणतो, आपण या जगात राहतो, आपल्याला मानवी शरीर आहे, मर्यादा आहेत, पण आपली लढाई मानवी पातळीवर नाही. मग आपली विश्वासक या नात्यानं खरी लढाई कशाची आहे? आपली खरी लढाई विचारांची, मनाची आणि आत्म्याची आहे, हे विश्वासकानं कधीही विसरता कामा नये. या युद्धासाठी आमची युद्धाची शस्त्रे जी आहेत, हे युद्ध करण्यासाठी जी शस्त्रे आम्ही वापरणार आहे ते डायरेक्ट परमेश्वरापासून आहेत, देवापासून आहेत. वचन 4 मध्ये आपल्याला सांगितण्यात आलेलं आहे. इतरांप्रमाणे आपली शस्त्रे राग, सूड, राजकारण, शब्दयुद्ध किंवा भांडण ही नाहीत, पण त्याऐवजी विश्वासकांची खरी शस्त्रे ही प्रार्थना, देवाचं वचन, विश्वास, आत्म्याचं सामर्थ्य, ही महत्वाची शस्त्रे आपल्याला या युद्धामध्ये वापरावयाची आहेत. आणि ही शस्त्रे काय करतात? वचन स्पष्ट सांगतं, तटबंदी जमीनदोस्त करण्यास समर्थ असे आहेत. तटबंदी जमीनदोस्त करण्यात, मोठमोठे गोष्टी पाडून टाकण्यास समर्थ असे आहेत. आता ही तटबंदी म्हणजे काय? म्हणजे मनात खोलवर रुजलेली भीती, आपल्या मनात जी भीती रुजलेली आहे ती रुजलेली खोलवर भीती, आपल्या पापी सवयी,
चुकीचे विचार, खोट्या शिकवणी, हे सर्व ते तटबंद असे आहेत जे देवाच्या सत्तेविरुद्ध नेहमी उभा राहतात आपल्याला, आणि आपल्याला देखील उभा करतात, उभा राहतात आणि आपल्याला देखील उभा करतात. हे सर्व तट फक्त ख्रिस्ताच्या सामर्थ्यानेच पाडले जाऊ शकतात. म्हणून आपला प्रत्येक विचार ख्रिस्ताच्या आज्ञेत बंद करा, असं वचन 5 मध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आपण दुसरे पत्र 10 अध्याय 3 ते 6 वचन यावरती पाहत आहोत, कारण ते आपल्याला देण्यात आलेला आहे. प्रियजनांनो, यामध्ये आम्ही रोमपत्र 12 अध्याय 2 वचन जोडू शकतो. ते आपल्याला असं सांगतं की आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आपण नवीकरणानं आपलं स्वतःच रूपांतर, ऍज अ ख्रिश्चन, ऍज अ विश्वासक, ऍज अ बिलीव्हर, आम्ही सर्वांचं मन परमेश्वराजवळ अंकित असलं पाहिजे. आमचं नवीकरण झालं पाहिजे आणि आमचं रूपांतर, आम्ही नवीकरणामध्ये स्वतःचं रूपांतर झालं पाहिजे. म्हणजे काय? ख्रिस्ती जीवन म्हणजे त्याच्यावरती पूर्णपणे प्रभुत्व मिळवणे, म्हणजे आपलं नवीकरण, रूपांतर होऊ देणे, स्वतःचे रूपांतर होऊ देणे. रोमपत्र 12 अध्याय आणि 2 वचनाप्रमाणे. वचन 6 आपल्याला काय सांगतं प्रियजनांनो? शेवटचं वचन या ठिकाणी आपल्याला म्हणण्यात आलेलं आहे की आपल्याला आज्ञाधारकता पूर्ण करण्यास पाचारण करणारा, असं हे वचन आहे. आपल्याला सांगतं की देवाच्या ज्या ज्या आज्ञा आहेत त्या पूर्ण करा. मग त्या इन्क्लुडेड साबत आणि बाकीच्या सर्व आज्ञा, या सर्व आज्ञा पूर्ण करण्यास आपल्याला सांगितलेलं आहे. कृपा करून ऐका की एक ही आज्ञा आम्ही मोडू शकत नाही. म्हणजेच देवाला अर्धवट आज्ञापालन चालत नाही. आम्ही जर आज्ञापालन करायचे आहे, आम्ही जर ख्रिश्चन आहोत, आम्ही जर विश्वासक आहोत, आपल्याला पूर्ण आज्ञापालन करणं गरजेचं आहे. आणि 2 कोरिन्थ 10 अध्याय 6 वचन हेच सांगतं, आपल्याला आज्ञाधारकता पूर्ण करण्यासाठी हे वचन पाचारण करतं. जेव्हा आपण पूर्ण आज्ञाधारक होतो तेव्हा देव स्वतः आपल्या शत्रूवर न्याय आणतो त्याच्या इच्छेप्रमाणे. देव आपल्याकडून परिपूर्णता नाही, आपण मानवीय नात्यानं आम्ही परिपूर्ण असावं, ही परिपूर्णता नाही, तर आमच्या स्वतःचे पूर्ण समर्पणाची अपेक्षा देव करतो. आमचं पूर्ण समर्पण कधी होतं? ज्या वेळेस आम्ही दिलेल्या प्रत्येक आज्ञा पाळतो. आजही आपला शत्रू जो सैतान विश्वासकांच्या मनावर सतत हल्ले करत आलेला आहे, सतत हल्ले करतो. विश्वासणाऱ्यांच्या मनात निराशा, शंका, भीती आणि अनेक प्रकारचे वाईट विचार तो पेरत असतो. पण देव म्हणतो या त्याच्या पेरणीबद्दल, या त्याच्या संगती आपल्या होत असलेल्या लढाईबद्दल, त्याच्याशी लढत असताना तुम्ही स्वतःच्या सामर्थ्याने लढू नका, तर तुम्ही माझी शस्त्र सामुग्री त्याच्याशी लढण्यासाठी वापरा. देवाची शस्त्र सामुग्री त्याच्याशी लढण्यासाठी वापरा. यातून आपल्याला काही समज मिळते. 2 कोरिन्थ 10 अध्याय 3 पासून 6 वचनापर्यंत आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, आपल्याला शिकवण्यात आलेलं आहे की आपली खरी लढाई आत्मिक लढाई आहे. त्यामध्ये विजय मिळवायचा असेल तर आम्ही मानवी युक्त्याने तो विजय मिळवू शकत नाही, तर ख्रिस्ताच्या सामर्थ्याने तो विजय साध्य करू शकतो. किती सामर्थ्यशाली वचन आहे. आणि म्हणून प्रियजनांनो, आम्ही सैतानाशी लढत असताना, अदृश्य शत्रू सैतान याच्याशी लढत असताना देवाची शस्त्र सामुग्री आणि देवाचं सामर्थ्य वापरणं गरजेचं आहे. पाऊल इथं तेच सांगत आहे. आपली आध्यात्मिक लढाईचा आधार कोणती शस्त्र आहेत हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आजच आपले विचार, आपले मन, आपली लढाई, ज्या सर्व गोष्टी आहेत ते येशू ख्रिस्ताच्या स्वाधीन करा, हेच पावलाचे सर्व विश्वासणाऱ्यांना या ठिकाणी सांगणं आहे. म्हणून प्रियजनांनो, आम्ही पाहतो की फिलिप्पियस पत्र 1 अध्याय 21 आणि 22 वचनावर सुद्धा आपल्याला या ठिकाणी समज देण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, कारण लढाई जी आहे ती आपली आत्मिक लढाई आहे. आम्ही आत्म्याच्या द्वारे जेव्हा लढणार आहोत त्यावेळेस आम्ही देवाचं सामर्थ्य घेतलंच पाहिजे. आणि म्हणून प्रियजनांनो, आम्ही फार महत्वाच्या लढाईमध्ये आहोत या शेवटच्या काळामध्ये विश्वासक या नात्यानं. आणि म्हणून आम्ही विसरता कामा नये की येशू ख्रिस्तानं या लढाईत आम्ही विजयी होण्यासाठी क्रूस खांबावरती आपला प्राण अर्पण केलेला आहे आणि त्यानं तिथं आपला विजय संपादन केलेला आहे. आणि म्हणून जोपर्यंत आपण त्याच्याशी म्हणजे येशू ख्रिस्ताशी जोडलेला आहोत तोपर्यंत आपला पराभव होणे शक्य नाही. प्रियजनांनो, आम्ही पाहतो की पाऊल या सेवेसाठी आपलं जीवन समर्पित करतो.
कितीतरी कठीण कालावधीमधून तो जातो, परंतु शेवटी तो ख्रिस्ताला सोडत नाही, त्याचा पराभव होत नाही. आणि त्याला ठार मारण्यात आलं, त्याला वाईट परिस्थितीमध्ये मरण आलं, तरी देखील पाऊल आपल्या विश्वासाशी तो ठाम आहे. कारण त्यानं आपलं जीवन परमेश्वराला समर्पित केलेलं होतं. आणि मग कितीही त्याच्यावर अन्याय झाला तरी देखील त्याने ख्रिस्तावरचा विश्वास आणि देवा संगती सैतानाशी लढणं सोडलं नाही. याचं कारण होतं, कारण त्यानं आपलं जीवन व भविष्य परमेश्वराच्या उच्च न्यायालयामध्ये आपलं जीवन समर्पित केलेलं होतं. प्रियजनांनो, ख्रिस्ती म्हणून आम्ही आमच्या हक्कांसाठी अधिक झगडू नये. जे योग्य आहे ते न्याय्यपणे आपल्याला मिळेलच. देवाच्या इच्छेला समर्पण करणं गरजेचं आहे, ते आदरणीय असं आहे. आणि म्हणून देवाच्या इच्छेला समर्पित होण्याचा एकच केवळ मार्ग म्हणजे ज्यामध्ये आम्ही आहोत त्यात विजयी असणे. ज्या लढाईमध्ये आम्ही आहोत त्या लढाईमध्ये देवाच्या साह्यानं विजयी होणे. होय, येशू हा देवाच्या इच्छेला समर्पित होण्याचे नमुनेदार उदाहरण आपल्या समोर आहे. प्रत्येक गोष्टीत प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या इच्छेला समर्पित होता. आणि म्हणून पाऊल आपल्याला फिलिपिकरास पत्र 2 अध्यायामध्ये सुद्धा सांगतो की येशू ख्रिस्त कशा प्रकारे देवाच्या इच्छेला समर्पित होता. तसंच विश्वासकानं देवाच्या इच्छेला समर्पित राहिलं पाहिजे. कुठलीही शक्ती नाही तर आपण सुद्धा देवाच्या इच्छेने समर्पित असलो पाहिजे, जेणेकरून आपला विजय हा नक्की आहे. आणि म्हणून प्रियजनांनो, आम्ही ख्रिस्ती नात्याने ख्रिस्ताने आम्हासाठी आधीच क्रूसखांबावरती विजय मिळवलेला आहे, हे ठाऊक असू द्या, हे समजून घ्या. म्हणजे आपणाला समाधान आणि सामर्थ्य प्राप्त होईल या जगातली सैतानाविरोधाची लढाई लढत असताना. प्रियजनांनो, आम्ही कृपा करून लक्षात ठेवूया की लढाई ही आमची नाही, लढाई ही परमेश्वराची आहे. विश्वासकांच्या बाजूने प्रभू लढत आहे. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की आपलं जीवन, आपले विचार, आपलं सर्व काही लढाई परमेश्वराच्या हाती सोपवा, म्हणजे तो तुमच्या बाजूने उभा राहील. देवबाप तुम्हाला या लढाईमध्ये सतर्क, सावध आणि सामर्थ्यानं लढण्यासाठी, शेवटच्या काळात विश्वासात टिकून राहण्यासाठी प्रभू तुम्हाला सहाय्य करू, अशी माझी प्रभूचरणी तुम्हा सर्वांच्यासाठी प्रार्थना आहे. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन. थँक्यू. मे गॉड ब्लेस यू ऑल.